Welcome students. Today we will see the reaction intermediates. Reaction intermediates. Reaction intermediates are short-lived species. Okay, they are short-lived species. त्यांचा हा टायमिंग लाईफ पिरियड हा फार शॉर्ट आहे. ओके, ते कमीत कमी वेळ त्या ठिकाणी स्टेबल असतात. इमिडिएटली त्याचं कन्व्हर्जन हे प्रोडक्टमध्ये होतं. आपण पहिल्या लेक्चरमध्ये याच्या पहिल्या दिवशीच्या रिॲक्टंट्स आर कन्व्हर्टेड इनटू प्रोडक्ट्स थ्रू इंटरमिडिएट. ओके, रिॲक्टंट्स, इंटरमिडिएट अँड देन प्रोडक्ट. अशा प्रकारे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन होत असतात आणि हे इंटरमिडिएट जे आहेत इट इज व्हेरी डिफिकल्ट टू आयसोलेट. ओके, दे आर हायली रिॲक्टिव्ह स्पेसीज. इंटरमिडिएट्स आर हायली रिॲक्टिव्ह स्पेसीज. ओके, किंवा त्याला आपण शॉर्ट लिव्ड स्पेसीज असं म्हणू. शॉर्ट लिव्ड स्पेसीज which are immediately converted into product. Okay, now these intermediates are of it may be positively charged known as a carbocation, negatively charged known as a carbanion, free radicals, then carbene, nitrene, benzene. We will see one by one. The first intermediate is a carbocation. Carbocation, which is also known as कार्बोनियम आयन. कार्बोनियम आयन याला कार्बोनियम आयन असं सुद्धा म्हटलं जातं. कार्बोकॅटायन और कार्बोनियम आयन. कार्बोकॅटायन इज एन पॉझिटिव्हली चार्ज स्पेसीज in which carbon atom is a trivalent and they are obtained by heterolytic fission. तर पहा, it is positively charged species. Positively charged species in which carbon is a trivalent and having sextate of electrons. म्हणजेच काय झाला, हा इलेक्ट्रोफाईल, याच्याकडे इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी आहे, ऑक्टेट कंप्लीट नाही आहे. याच्यावर क्वेश्चन तुम्हाला त्याची व्हॅलेन्सी किती आहे या ठिकाणी, कार्बनची ट्रायव्हॅलंट, म्हणून तो अनस्टेबल आहे. व्हॅलेन्सी 4 असेल तर स्टेबल असतो. ट्रायव्हॅलंट, कार्बन इज अ ट्रायव्हॅलंट हॅव्हिंग सेक्स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन, ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. म्हणजे हा काय सांगतो, हा इलेक्ट्रोफाईल आहे. ओके, हा काय आहे, इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी आहे म्हणजे तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणारा स्पेसीज आहे. इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे हे सुद्धा सांगतं, पॉझिटिव्हली चार्ज स्पेसीज आहे म्हणजे तो इलेक्ट्रोफाईल आहे. तर आता या ठिकाणी याचं जनरेशन कसं होतं, बाय हेट्रोलायटिक फिशन. म्हणजे जर समजा कार्बनला कुठला एक्स ॲटम अटॅच आहे ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही कार्बनपेक्षा जास्त असणार आहे, देन बोथ द इलेक्ट्रॉन्स आर शिफ्टेड टुवर्ड्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम which results into formation of here carbocation plus X is an anion. We'll get here carbocation. पॉझिटिव्हली चार्ज स्पेसीज तयार होतो. असं जनरेशन नंबर ऑफ रिॲक्शनमध्ये जर आपण इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन केली अल्किनला, फॉर एक्झाम्पल CH3 CH डबल बॉन्ड CH2 याच्यासोबत H+C रिॲक्शन केली तर आपण पाहिला हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट केला, हा CH2 मायनस which takes H plus and formation of CH3 CH. here this is CH3, that carbon becomes positively charged. असा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. म्हणजे नंबर ऑफ रिॲक्शनमध्ये हा पॉझिटिव्ह चार्ज तयार होतोय, त्याला आपण या ठिकाणी कार्बोकॅटायन. तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट स्ट्रक्चर आणि स्टॅबिलिटी पाहू. क्वेश्चन विल बी आस्क्ड ऑन स्ट्रक्चर अँड स्टॅबिलिटी. Here carbon having here 3 bonds, either they are attached to 3 alkyl groups or maybe hydrogen or maybe combination of alkyl and hydrogen. Okay, and this is an positive charge. Carbon is a trivalent. याचे 3 बॉन्ड दाखवले, सिग्मा सिग्मा सिग्मा. यामध्ये या कार्बनचा हायब्रिडायझेशन काढण्यासाठी नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल इज इक्वल टू फॉर्म्युला आहे नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस लोन पेअर. देर इज ओनली 3 सिग्मा बॉन्ड, हेन्स हायब्रिडायझेशन ऑफ दॅट कार्बन ॲटम, हायब्रिडायझेशन इज sp2
हायब्रिडायझेशन काय येईल sp2. त्यानंतर याचा बॉन्ड अँगल जो असतो बॉन्ड अँगल तो काय असणार आहे नियर अबाउट 120 डिग्री कार्बोनियम आयॉन. अँड देन जॉमेट्री इज अ ट्रायगोनल. जॉमेट्री काय असणार आहे ट्रायगोनल. तर पहा 3 सिग्मा बॉन्ड आणि पॉझिटिव्ह चार्ज आहे. हिअर द स्ट्रक्चर of this carbonium ion like this r dash and r double dash. Now this is one of the pz orbital. okay, कार्बनचे या ठिकाणी 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत जे की दुसऱ्या ॲटम सोबत त्या ठिकाणी ओव्हरलॅपिंग करून 3 सिग्मा बॉन्ड झाले. आणि चौथा जो शेवटचा शिल्लक आहे दॅट इज अन अनहायब्रिड ऑर्बिटल विच इज एम्प्टी. दिस इज अ pz empty orbital which having the lack of electron, absence of electron. आणि इलेक्ट्रॉनची त्या ठिकाणी अब्सेन्सी असल्यामुळं त्या ठिकाणी त्याला पॉझिटिव्ह चार्जनी इंडिकेट केलं जातं. ओके, इट इज अन इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस शोन बाय पॉझिटिव्ह चार्ज. ओके, तर यामधला बॉन्ड अँगल जॉमेट्री हायब्रिडायझेशन हा कन्सेप्ट आपण पाहिला. त्यानंतर त्याची स्टॅबिलिटी. ज्यावेळेस आपण स्टॅबिलिटी पाहणार आहोत कार्बोकॅटायन असू द्या किंवा दुसरा कुठलाही स्पीसीज असेल तर स्टॅबिलिटी पाहते वेळेस एक ऑर्डर आहे. आपण इफेक्टचा ऑर्डर पाहिला. त्यानंतर टोटल ऑर्डर एक सांगतो स्टॅबिलिटी बाय अरोमॅटिसिटी. अरोमॅटिसिटीनं त्याची स्टॅबिलिटी होत असेल तर तो जास्त स्टेबल असणार आहे. देन रेझोनन्स ऑब्लिक मेझोमेरिक इफेक्ट. रेझोनन्स ऑब्लिक मेझोमेरिक म्हणजे दोन्ही एकच आहेत. ओके, आणि त्यानंतर असेल हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट. हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट आता हे की लक्षात ठेवा. हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट. त्यानंतर आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि सगळ्यात कमी स्टेबल असलेला किंवा लिस्ट स्टेबल किंवा हायली रिॲक्टिव्ह कुठं असणार आहे. लास्ट वन इज अँड अँटी ऑरोमॅटिसिटी. अँटी ऑरोमॅटिसिटी म्हणजे ज्या ठिकाणी अँटी ऑरोमॅटिसिटीचा कन्सेप्ट येईल त्या ठिकाणी तो लिस्ट स्टेबल असणार आहे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ही की लक्षात ठेवा. दिस इज द प्रिफरन्स ऑर्डर फॉर स्टॅबिलिटी. लास्ट लेक्चरमध्ये फक्त आपण इफेक्टनुसार रेझोनन्स हायपर कॉन्जुगेशन आणि इंडक्टिव्ह इफेक्ट असं पाहिलं आहे. पण टोटल या ठिकाणी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्टॅबिलिटी आपण पाहते वेळेस अरोमॅटिसिटीनं स्टॅबिलिटी झालेली असेल. दॅट इज हायली स्टेबल. व्हेरी इम्पॉर्टंट concept, that is stability by aromaticity is higher as compared to resonance or mesomeric, which is higher as compared to hyperconjugation, which is higher as compared to inductive, and this anti-aromaticity is least stable. Okay, तर या ठिकाणी आता आपण एक्झाम्पल पाहू. ऑन द बेसिस ऑफ दिस की विल सी एक्झाम्पल्स. ओके, काही एक्झाम्पल पाहिले ते एक्झाम्पल सोडून आपण बाकीचे एक्झाम्पल पाहू. This is an troponium cation, cycloheptatrinyl cation. Okay, 3 alternate double bond, and this is the positive charge. Then this is C-triphenyl methyl carbocation, and बेन्झिल कार्बोकॅटायन. तर याच्यामध्ये 1 2 3 या 3 केसमध्ये तुम्ही पाहू शकता स्टॅबिलिटी ऑफ दॅट कार्बोकॅटायन. आता हा sp2 कार्बन आहे. ओके, अरोमॅटिसिटीसाठी रूल आहे पहा, मॉडर्न थेरी ऑफ अरोमॅटिसिटी. त्यामध्ये आपण पाहणार आहोत सगळेच ॲटम सेम हायब्रिडायझेशन स्टेटमध्ये असले पाहिजेत, दॅट इज sp2. त्याच्यामध्ये कॉन्जुगेशन असलं पाहिजेत, एकही sp3 कार्बन नसावा, कॉन्जुगेशन असलं पाहिजेत. अँड इट शुड ओबेज द अरोमॅटिसिटी रूल, हक्केल रूल 4n+2 पाय. तो असेल तर त्याला आपण अरोमॅटिक म्हणू. 6 पाय हा अरोमॅटिक कंपाऊंड आहे. ओके, तर याच्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड आहे. याला स्टॅबिलाइज करण्यासाठी हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतात. हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले, पॉझिटिव्ह चार्ज इथे येईल.
म्हणजे तो कार्बोकॅटॉन पॉझिटिव्ह चार्ज रिंगवरच शिफ्ट होणार आहे, पण याच्यामधली जी अरोमॅटिसिटी आहे ती कॉन्स्टंट राहील. 6 पाय इलेक्ट्रॉनच तिथं कॉन्स्टंट राहणार आहेत, म्हणून तो कंपाऊंड अरोमॅटिक आहे. स्टॅबिलिटी बाय अरोमॅटिसिटी असं आपण त्याला म्हणू. त्यामुळं हायली स्टेबल. ओके, हा सगळ्यात जास्त मोस्ट स्टेबल असेल. या ठिकाणी जे आहे या कार्बोकॅटॉनला स्टेबल करण्यासाठी या 3 रिंग आहेत, पण हा डबल बॉन्ड इथून इथे शिफ्ट होईल, याला स्टॅबिलाइज करेल. परत हा इथून इथे शिफ्ट होईल, याला स्टॅबिलाइज करेल. हा इथून इथे शिफ्ट होईल, स्टॅबिलाइज करेल. पण ज्यावेळेस एक बॉन्ड इथून इथे शिफ्ट होतो तात्पुरती ती रिंग काय होते, ऑरोमॅटिक राहत नाही आहे. ओके, एक रिंग ऑरोमॅटिक राहत नाही आहे, म्हणजे याच्यापेक्षा ती लिस्ट स्टेबल असणार आहे. रेझोनन्सनुसार दॅट इज स्टेबल. मोर द नंबर ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर, ओके, मोर विल बी दी स्टॅबिलिटी. हा रूल आपल्याला माहिती आहे, पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं जे आहे अरोमॅटिसिटी, स्टॅबिलिटी बाय अरोमॅटिसिटी, जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं. या दोघांमध्ये कम्पेअर केला तर हाच मोर स्टेबल असणार आहे. आणि परत याच्यामध्ये पाहिलात अगेन दॅट कार्बोकॅटॉन इज स्टॅबिलाइज्ड बाय दिस शिफ्टिंग ऑफ दिस पाय इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स दॅट sp2 कार्बन ॲटम. ओके, नाउ there is only one ring and here there are 3 rings, hence stability in this case is higher as compared to this one, but both concepts belongs to the resonance, and but here the more number of resonating structure and here the concept of aromaticity, hence this the first one is most stable compared to second and second is more stable compared to the third one. अशा प्रकारे याची स्टॅबिलिटी असेल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. is carbocation and this carbocation. If you compare stability in between these two, now see here both having the double bond and positive charge. या ठिकाणी 2 डबल बॉन्ड आहेत. घाईमध्ये आपण काय करतोय पहा, तुमची चूक कुठं होते पहा, 2 डबल बॉन्ड आहेत, हा एकदा रेझोनन्समध्ये जाईल आणि हा एकदा रेझोनन्समध्ये जाईल. पण नीटमध्ये एवढं सोपं तुम्हाला विचारलेलं नसतं, किंवा जेईमध्ये एवढं सोपं नसतं की जास्त डबल बॉन्ड दिसायला म्हणजे तो लगेच मोर स्टेबल आहे, असं नाही होत. तर याच्यामध्ये आपल्याला काय विचार करावा लागतो ते की पहा, अरोमॅटिसिटीचा काही कॉन्सेप्ट येतो का. ज्यावेळेस तुम्हाला सायक्लिक रिंग दिसते आणि सगळेच ॲटम एकाच हायब्रिडायझेशन स्टेटमध्ये दिसतात, त्यावेळेस मात्र तुम्ही ह्या अरोमॅटिसिटीचा विचार डोक्यामध्ये आणायचा. या ठिकाणी टोटल 4 पाय इलेक्ट्रॉन आहेत आणि हकेल रूलमध्ये 4n + 2 पाय इलेक्ट्रॉन यांची किंमत तुम्ही एकतर 0 ठेवा, 1 2 कुठल्याही पूर्णांकात तुम्ही किंमत ठेवा. यांची किंमत 0 ठेवली तर आन्सर येतं 2 पाय, यांची किंमत 1 ठेवली तर 6 पाय इलेक्ट्रॉन्स. ओके, यांची किंमत 2 ठेवली तर 10 पाय इलेक्ट्रॉन्स, यांची किंमत 3 ठेवली तर काय येतं 14 पाय इलेक्ट्रॉन्स. तर यापैकी याच्यामध्ये संख्या आहे का पाहायचं, 2 पाय + 2 पाय, याचा आन्सर येतं 4 पाय इलेक्ट्रॉन्स. आणि या ठिकाणी ओनली 2 पाय इलेक्ट्रॉन्स. तर हा ऑटोमॅटिक होतो का, नाही आहे, कारण 4 पाय इलेक्ट्रॉन्स कुठलीही जरी इलेक्ट्रॉनची संख्या ठेवली तर त्या ठिकाणी 4 पाय इलेक्ट्रॉन्स हे आन्सर येणारच नाही आहे. त्यामुळं या ठिकाणी ऑटोमॅटिसिटी होणार नाही आहे. रेझोनन्समुळं स्टॅबिलिटी आहे पण ऑटोमॅटिसिटी नाही आहे. या ठिकाणी रेझोनन्समुळे स्टॅबिलिटी आहे पण ऑटोमॅटिसिटी आहे का, इट इज ऑटोमॅटिक, दॅट इज 2 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम. दॅट्स वाय स्टॅबिलिटी बाय ऑटोमॅटिसिटी, हेन्स द सेकंड इज मोर स्टेबल दॅन फर्स्ट. पहा किती इंटरेस्टिंग आहे. आपल्याला जनरली काय वाटतं, फर्स्ट मोर स्टेबल असेल, 2 डबल बॉन्ड आहेत, पण असं होत नाही आहे. ओके, यालाच नीट एक्झाम म्हणतात, लक्षात. त्यामुळं जिथं कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे आणि त्यानुसार त्याची ही स्टॅबिलिटी असते. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. cyclopentadienyl cation, this is cycloheptadienyl cation. And third one is
CH3 and this is an cation. ओके, तर या 3 केस पहा, फर्स्ट सेकंड थर्ड, याच्यामध्ये या दोघांमध्ये रेझोनन्स इफेक्ट आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर हा थर्डमध्ये कुठला हायपर कॉन्जुगेशन आणि इंडक्टिव्ह आहे. पण परत या 2 रिंगमध्ये आपण अरोमॅटिसिटीचा रूल पाहू. या ठिकाणी टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 4 पाय इलेक्ट्रॉन्स येतात आणि या ठिकाणी 6 पाय इलेक्ट्रॉन्स येतात. हा अरोमॅटिक होतो, हा अँटी अरोमॅटिक 4n पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम असेल आणि सगळे त्या ठिकाणी सेम हायब्रिडायझेशन स्टेट असेल, तर त्या ठिकाणी 4n पाय इलेक्ट्रॉन यांची किंमत 1 ठेवली तर 4 पाय इलेक्ट्रॉन येतं. अँड दिस कंपाऊंड इज अँटी अरोमॅटिक. ओके, या ठिकाणी अँटी अरोमॅटिसिटी आहे, या ठिकाणी अरोमॅटिसिटी आहे. ओके, स्टॅबिलिटी बाय अरोमॅटिसिटी. आणि या ठिकाणी काय होतं, हायपर कॉन्जुगेशन 3+2. या ठिकाणी 2 अल्फा हायड्रोजन आहेत, या ठिकाणी 2 अल्फा हायड्रोजन, 2 2 4 3 7 7 अल्फा हायड्रोजन आयटम्स आहेत, 7 हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्स होतात. ओके, जर आपण फक्त रेझोनन्सचा विचार केला असता तर या ठिकाणी हे सेकंड पहिल्यांदा आलं असतं, सेकंड आणि त्यानंतर फर्स्ट आलं असतं आणि थर्ड आलं असतं. पण हा अरोमॅटिक अँटी अरोमॅटिक आपल्या रूलमध्ये सेफ्टी आहे, त्यामुळे सेकंड नंतर थर्ड आणि त्यानंतर काय येईल, फर्स्ट, अशी याची स्टॅबिलिटी असेल. अशा प्रकारे आपण त्या कीनुसार कुठला कन्सेप्ट प्रिफरन्सली पहिल्यांदा येतो तो आपण अप्लाय करायचा आणि त्यानुसार स्टॅबिलिटी काढायची. एकाच कन्सेप्टनुसार स्टॅबिलिटी पाहिजे नाही आहे. अशा प्रकारे आपण कार्बोनियम आयनचं सुरुवातीचा स्ट्रक्चर आणि स्टॅबिलिटी या 2 पॉईंटवर फोकस करायचा आहे. ओके.